डिलिव्हरी यायला फक्त 5 मिनिटांचा उशीर झाला. या ग्राहकानं या डिलिव्हरी बॉयला कशी लाथाबुक्क्यांनी चापटांनी मारहाण केली हे तुम्हीच पहा. मेरठ मधला हा व्हिडिओ आहे. हा माणूस आहेच नालायक हो. त्याने जे केलंय त्या कृत्याचं समर्थन नाहीच आहे. मात्र इथे जी बाई उभी आहे ना, मला ह्या माणसापेक्षा जास्त राग ना हिचा येतोय. ती तिथे उभं राहून तमाशा बघतीये, असं वागतीये जसं तिथे काही झालंच नाहीये. तिचा जो नवरा आहे, नातेवाईक आहे, भाऊ आहे, जो कोणी तो तिथे असेल, पण तो एका डिलिव्हरी बॉयला मारहाण करतोय आणि ती फक्त तमाशा बघतीये. हा फक्त दरवाजावरच त्याला मारतोय असं नाहीये, तर त्याने त्याला घरात घेऊन गेला आणि तिथे देखील त्याने मारहाण केली. आणि तू जर बाहेर माझ्याबद्दल काही कंप्लेंट्स केली किंवा ऍक्शन घेतली तर तुझ्यावरती मी रेप केस टाकेल अशी धमकी देखील त्याने दिली आहे, असा आरोप या डिलिव्हरी बॉयनं केलाय. हा डिलिव्हरी बॉय 12वीचं शिक्षण घेतोय. अमित यादव त्याचं नाव आहे. बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करता करता साइड बाय साइड तो डिलिव्हरीचं काम करतोय. स्वतःचा त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला माहितीये डिलिव्हरी बॉयजला किती पैसे मिळतात? तुम्ही जेव्हा सामान मागवता ना, फक्त 30 ते 40 रुपये त्यांना मिळत असतात. आणि त्यातही त्यांच्या गाडीचा खर्च, पेट्रोलचा खर्च, उन्हातानामध्ये भर पावसामध्ये ते डिलिव्हरीचं काम करत असतात. का करतात? काही ऐशोआराम करण्यासाठी नाही, तर स्वतःचं पोट भरण्यासाठी. आणि आपण त्यांना अशी वागणूक देतोय. डिलिव्हरी बॉय असेल, रिक्षा चालक असेल, प्लंबर असेल किंवा एखादं छोटं मोठं काम करणारी लोक असतील, त्यांना अशी जर हीन दर्जाची वागणूक मिळत असेल तर हे किती वाईट आहे. 5 मिनिटांच्या उशिरासाठी या लहान मुलाला, जो 12वीचं शिक्षण घेऊन अभ्यास करतोय, तुम्ही त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करताय.